हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री बाय जगदीश वाघ. डिअर स्टुडंट, कालचा आपण अमाइन पार्ट 1 अपलोड केलेला. आज आपण बघतोय अमाइनचा पार्ट 2, ज्याच्यामध्ये आपले सगळेच पीवायक्यू अमाइनचे संपून जातील. ओके, सो आपले टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला लिस्टमध्ये दिसतीलच. आपण टोटल किती क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. बट तुम्हाला सगळ्यांना एक रेकमेंड करायचं आहे, आपण पीवायक्यू सॉल्व्ह करतोय, बट अपार्ट फ्रॉम पीवायक्यूज तुम्ही एक टार्गेट पब्लिकेशन सॉल्व्ह करा. अपार्ट फ्रॉम टार्गेट पब्लिकेशन 20 क्वेश्चन पेपर सेट असतं, अजून काहीतरी त्यांचं एक बुक, ते पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सो सीईटीचं प्रिपरेशन करताना फक्त पीवायक्यूज वरती फोकस करू नका. पीवायक्यू तुम्हाला फक्त एक आयडिया देत आहे की आपल्याला कुठल्या लेवलचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, नाही का. सो त्याच्या बेसवर तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकताय. एक अंदाज येतो की क्वेश्चनची लेवल कशी असते, लाईक दॅट. सो मग त्यानुसार तुम्ही त्या अकॉर्डिंग तुमचं प्रिपरेशन करू शकताय. ओके, सो चला मग आजचा आपण अमाइनचा पार्ट 2 ला सुरुवात करूया. लेट्स प्रोसीड. सो क्वेश्चन नंबर 26 काय दिलाय आपल्याला? Which of the following amine is most basic in nature in aqueous phase? सगळ्यात महत्वाचं aqueous phase बद्दल बोललं येते की सगळ्यात जास्त बेसिक नेचरचं कोण असेल aqueous phase मध्ये. बघा, याची थेरी मी व्हिडिओ नंबर 1 मध्ये पण डिस्कस केली होती. तर सिक्वेन्स असा असतो aqueous च्या बाबतीत, सेकंडरी अमाइन आर मोर बेसिक दॅन प्रायमरी अमाइन अँड देन टर्शरी अमाइन. हा जो सिक्वेन्स आहे, ही जी ऑर्डर आहे, ही केव्हा ऍप्लायकेबल आहे? जेव्हा ॲक्वेस फेज असतो. सो आपल्याला फक्त विचारलं की मोस्ट बेसिक कोण आहे, तर ऑप्शन ABCD मधलं आपल्याला फक्त सेकंडरी अमाइन फाइंड आउट करायचं आहे. सो सेकंडरी अमाइन कुठले आपण ते चेक करू. पहिला ऑप्शन जो तुम्हाला दिलाय ट्रायमिथिल अमाइन. ट्रायमिथिल अमाइन स्ट्रक्चर काढून तुम्हाला दाखवतोय. ट्रायमिथिल अमाइन इज टर्शरी अमाइन. इट इज अन टर्शरी अमाइन. हा नाही चालणार आपल्याला. बी ऑप्शनचा आपण विचार करू. डायमिथिल अमाइन. येस, करेक्ट ऑप्शन इज बी, दॅट इज डायमिथिल अमाइन. डायमिथिल अमाइन हा एक प्रकारचा सेकंडरी अमाइन आहे. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन बी. अमोनिया तर क्लिअरली मेन्शन केलं आहे, इट्स अन अमोनिया. आणि मिथिल अमाइन आपण कसं दाखवतोय? CH3NH2. सो तुम्हाला आयडेंटिफाय फक्त कुठला अमाइन करायचा आहे की जो सेकंडरी अमाइन असेल. सो फॉर दिस क्वेश्चन नंबर 26 वी गो विथ द ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. What is the name of reaction involve replacement of diazo group by chlorine using cuprous 1 salt? ओके, ही एक नेम रिएक्शन आहे. त्यांनी रिएक्शनचं नावच विचारलं तुम्हाला. रिएक्शन सॉल्व्ह करून देतो, मग आपण डिसाईड करू की या रिएक्शनचं एक्झॅक्टली नाव कुठलं आहे. ओके, रिएक्शन सॉल्व्ह करण्याची तशी गरज पण नाहीये, अंदाज येऊन लागतोय की आपल्याला रिएक्शन कुठली असणार आहे. आता हे स्ट्रक्चर मी इथे ड्रॉ करतो आहे, आणि हा जो मॉलिक्युल आहे इट इज बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड. या बेन्झीन डायअझोनियम हॅलाइड मध्ये तुम्हाला क्लोरीन ऍड करायचा आहे बाय युझिंग इन प्रेझेन्स ऑफ क्युप्रस सॉल्ट. मग इथे आपण मेन्शन करतो CuCl अँड HCl. असं जेव्हा आपण एखादा रिजंट ऍड करतो, देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झिन. द कंपाऊंड सो फॉर्म विच इज क्लोरोबेन्झिन. आपल्याला क्लोरोबेन्झिन मिळतो प्लस नायट्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होतो. आता ही जी रिएक्शन मी तुम्हाला दाखवलेली आहे, it is a very famous name reaction and important for MS2 CET, and the reaction is Sandmeyer reaction, that is option D. Next, question number 28. Which of the following reagent is used in Mendes reduction reaction of alkyl cyanide? Okay, ही रिएक्शन मॉर्निंगला मी कव्हर केली होती. आपण पुन्हा एक्सप्लेनेशन देऊ त्याचं. अल्किल सायनाइड आपल्याला यूज करायचं आहे, दॅट इज RCN. ओके, RCN आपण यूज केलाय. याच्यामध्ये रिएजंट वापरायचा असतो आपल्याला सोडियम अँड इथेनॉल. सोडियम इथेनॉलची जेव्हा केमिकल रिएक्शन होते, त्यांच्यापासून नेसन हायड्रोजन प्रोड्यूस होतात, अँड दिस नेसन हायड्रोजन जस्ट गेट ॲडेड अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. वन्स हायड्रोजन इज ॲडेड, देर इज अ फॉर्मेशन ऑफ RCH2NH2. सो इथे जो कंपाऊंड वापरलेला आहे आपण, अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड इज कन्वर्टेड इनटू प्रायमरी अमाइन. Alkyl cyanide is converted into primary amine, and this reaction is known as Mendes reduction reaction. आणि तुम्हाला विचारलेला होता रिएजंट कुठला तुम्ही वापरणार. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन A for question number 28. Question number 29. The reaction in which copper 1 salt is used to replace nitrogen in diazonium salt is. बघा, हा क्वेश्चन आपण आत्ता जे सॉल्व्ह केला आहे, पुन्हा सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही रेफरन्ससाठी याचं आन्सरचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 27 मध्ये दिलंय. आत्ताच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला, 2 क्वेश्चन मागे.
सो दिस रिएक्शन इज सॅन्डमेअर रिएक्शन. ऑप्शन सी. नो नीड टू सॉल्व्ह. आत्ता सॉल्व्ह केलाय, सो पुन्हा सॉल्व्ह नाही करत. मग क्वेश्चन नंबर 27 तुम्ही एकदा होतं पुन्हा चेक करा, तुम्हाला त्यात त्याचं सोल्युशन मिळणार. क्वेश्चन नंबर 30 बघा काय दिलाय. विच ऑफ द फॉलोइंग अमाइन फॉर्म्स अ क्लिअर सोल्युशन when treated with benzene sulfonyl chloride and excess of potassium hydroxide. त्यांचं म्हणणं असं आहे की which of the following amine is form a clear solution when treated with benzene sulfonyl chloride. बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड हा नेमका कोण आहे? तर लक्षात घ्या, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड आपण असं दाखवलेलं आहे, ज्याला आपण हिन्सबर्ग रिएजंट सुद्धा बोलतो. दिस इज बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. याच्यासोबत कुठल्या तरी अमाईनची रिएक्शन करायची आहे, ठीक आहे. बट अमाईनची रिएक्शन केल्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉडक्ट मिळतंय, त्यांचं असं म्हणणं आहे की विच ऑफ द फॉलोइंग अमाइन फॉर्म्स अ क्लिअर सोल्युशन वेन ट्रीटेड विथ बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड अँड एक्सेस ऑफ पोटॅशियम हायड्रोक्साईड. या क्वेश्चनला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. ओके, आता बघा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, या कंपाऊंडची रिएक्शन जेव्हा आपण एखाद्या प्रायमरी अमाइन सोबत करतो, तुम्हाला इथे प्रायमरी अमाइन आयडेंटिफाय करायचं आहे. ऑप्शन ए. त्या ऑप्शन ए ला मी इथे प्रेझेंट करतो आहे. इथे मी ऑप्शन ए ला प्रेझेंट करतोय की जो CH3NH2 आहे, त्याला लिहिताना मी अशा पद्धतीने दाखवतोय HNH अँड CH3. ओके, ही रिएक्शन होताना इथून HCl रिमूव्ह होतो. रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन कंपाऊंड मिळणार आहे. द न्यू कंपाऊंड इज ऑब्टेन. थोडंसं अँगल चुकलं, आपण खालच्या साईडला दाखवू. S डबल बॉन्ड O अँड NH अँड CH3 प्लस बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळतंय? HCl. हे जे काही अमाइन तुम्हाला मिळालंय, आता याच्यामध्ये जर आपण पोटॅशियम हायड्रोक्साईड टाकलं, या कंपाऊंडला जर आपण KOH मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केला, तर हे ऍड केलेलं कंपाऊंड काय होतं? KOH मध्ये डिझॉल्व्ह होतं. हे तेव्हाच डिझॉल्व्ह होऊ शकते जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला कुठलं कंपाऊंड वापरणार? प्रायमरी अमाइन वापरणार. सो सिंपल थिअरी काय सांगते आपण? when this primary amine is treated with benzene sulfonyl chloride and excess of KOH, then there is a formation of an clear solution. हा सबस्टन्स याच्यामध्ये म्हणजे KOH मध्ये डिझॉल्व्ह होतोय, याचा अर्थ तुम्हाला काय मिळतंय? क्लिअर सोल्युशन मिळतंय. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही इथे प्रायमरी अमाइन वापरणार. सो ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलाय. क्वेश्चन नंबर 31. Which of the following type of amines is obtained by alkylation of thaliamide? आता मला एक सांगा, थॅलिमाइडचं स्ट्रक्चर आपण असं काढतो आणि हे काढल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली आठवणार की ही कुठली नेम रिएक्शन आहे. लेट मी ड्रॉ द स्ट्रक्चर. ओके, हे जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलंय, दिस इज थॅलिमाइड. आणि या थॅलिमाइडचं आपण काय करणार आहोत? आपण अल्कायलेशन करणार आहोत. आणि अल्कायलेशन करून झाल्यानंतर तुम्हाला जे मेन प्रॉडक्ट असतं ते असतं प्रायमरी अमाइन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओनली ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन इज ऑब्टेन बाय दिस मेथड. आणि या मेथडचं नाव आहे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. ही मेथड कुठली आहे? दिस इज गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. सो बाय युझिंग गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस, दॅट इज अल्कायलेशन ऑफ थॅलिमाइड इन्व्हॉल्व्स or there is a formation of only primary amine. बघा ना, हा सेकंडरी आहे, नाही चालणार. हा प्रायमरी आहे बट हा ॲरोमॅटिक आहे, ॲरोमॅटिक सुद्धा नाही चालत आपल्याला गॅब्रियल मध्ये. हा टर्शरी येतो तर चालणारच नाही. सो द वन अँड ओनली इज प्रायमरी अमाइन. फक्त आपल्याला कोण चालणार आहे? प्रायमरी अमाइन. आणि तो सुद्धा कसा असला पाहिजे? ॲलिफॅटिकच असला पाहिजे. सो ऑप्शन बी इज करेक्ट. डिअर स्टुडंट, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट होतोय. आता यावेळेस एक बेस्ट ऑफर आली आहे आणि ती ऑफर अशी आहे की अनअकॅडमीचं जर प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल 1 वर्षाचं किंवा 1 वर्षापेक्षा जास्त दिवसांचं, सो त्याच्यामध्ये एक बेस्ट ऑफर अशी आहे की जर आपण प्लस सबस्क्रिप्शन 1 वर्ष जरी मिनिमम घेतलं असेल तर त्याच्यावर तुम्हाला एक्सटेन्शन मिळणार आहे 6 महिन्यांचं. म्हणजे आपण 12 मंथसाठी पे करतोय आणि त्याला आपल्याला एक्सटेंड होऊन 18 मंथचं आपल्याला सबस्क्रिप्शन मिळतं आहे. आणि हे महाराष्ट्र बोर्डच्या क्लास 9 पासून तर क्लास 12 पर्यंतच्या स्टुडंटसाठी आहे. ओके, ज्याला अनअकॅडमी अनबॉक्स 2022 असं ऑफर नाव दिलं गेलंय. ही ऑफर फार रेअरली आहे.
अदरवाईज तुम्हाला फक्त 10% 20%च डिस्काउंट दिला जातो. मागे केव्हा तरी 30% डिस्काउंट होता. बट आता जो आहे तर तुम्हाला ऑलमोस्ट 12 मंथ्सच्या अमाऊंटमध्ये टोटल 18 मंथचं सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे, नाही का? सो ऑलमोस्ट 6 मंथ तुमचे त्यात वाढताय, एक्सटेन्शन मिळत आहे तुम्हाला. आणि जर तुम्हाला त्यातही 10% डिस्काउंट हवा असेल, तुम्ही माझा कोड यूज करू शकताय, कार्बन12. ओके, हा कार्बन12 कोड मी यूज करणार सबस्क्रिप्शन घेताना. तो कोड तुम्हाला अप्लाय करायचा सिम्पली, आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्यात एक्स्ट्रा 10% पण ऑफ मिळतील. ओके, सो या ऑफरचा बेनिफिट घ्यायला विसरू नका. ही ऑफर फक्त 13 जून, 13, 14 आणि 15 या 3च दिवसासाठी आहे. ओके, सो ऑफरचा बेनिफिट नक्की घेण्याचा प्रयत्न करा. चला आपण पुढचा MCQ सॉल्व्ह करूया. लेट्स प्रोसीड. फॉर क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 32. IUPAC नेम तुम्हाला एक स्ट्रक्चर दिला आहे, त्याला आपण आधी प्रेझेंट करूया इथे. इट्स अ CH3 N CH2 CH3 CH2 अँड CH3. याचं तुम्हाला लिहायचं आहे IUPAC नेम क्वेश्चन नंबर 32चं. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज, बघा, इथिल ग्रुप मिथिल ग्रुप या दोघांमध्ये अल्फाबेटिकली आधी कोण येणार आहे? इथिल ऑब्व्हियसली, तो इथिल अटॅच आहे नायट्रोजनला, मग कंपाऊंडचं नाव काय येणार? एन इथिल. त्याच्यानंतर एन मिथिल, त्याच्यानंतर एन मिथिल. आणि हा जो मोठा ग्रुप आहे, तसं बघायला तर हे दोघं सेमच आहे, पण दोघांपैकी कुठला एक आपल्याला कन्सिडर करायचा आहे अल्केन म्हणून. अल्केनामाइन, सॉरी नॉट अल्केन, अल्केनामाइन. हा जो मोठा ग्रुप आहे त्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. मग तुम्ही याला चॉईस ठेवली तरी चालेल किंवा याला चॉईस ठेवली तरी चालेल, दोघांपैकी कुठलं पण तुम्ही एक घेऊ शकता ॲज अ अल्केनामाइन. सो 2 कार्बनचा अल्केनामाइन जो असतो तो असतो इथेनामाइन. ओके, तो असतो इथेनामाइन. मग असा ऑप्शन आपल्याला शोधून काढायचा आहे. सो दिस ऑप्शन, दॅट इज ऑप्शन सी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 32. 33 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण काय दिलाय. इन द फॉलोइंग रिएक्शन द रिएजंट ए इज. सो क्वेश्चन कसं दिलं बघूया आपण. AR, सॉरी स्ट्रक्चर पूर्ण काढतो मी असं. इथे N2 दाखवलाय आपण प्लस X मायनस, याच्यामध्ये A नावाचा कंपाऊंड टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला न्यू कंपाऊंड अशा टाईपचा दिसणार. AR N2 BF4 मायनस अँड प्लस. इथे हिटिंग केल्यानंतर तुम्हाला फ्ल्युरोबेन्झिन मिळाला त्यांच्यानुसार, प्लस तुम्ही BF3 बाहेर काढलाय, N2 गॅस काय झाला, इव्हॉल्व झाला. ही त्यांनी दिलेली रिएक्शन आहे, ती फक्त मी थोडंसं सेपरेटली नोट करून घेतली. आता जर तुम्ही केअरफुली गोष्टी ऑब्झर्व केल्या, या रिॲक्टंट आणि या एका मधल्या स्टेपमध्ये जे प्रॉडक्ट मिळालं त्याच्यात तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर ऑब्व्हियसली तुम्ही ऍड काय केलं आहे, तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की तुम्ही फ्ल्युरोबोरिक ऍसिड ऍड केलं आहे. तुम्ही ऍड कुठलं केलं आहे? फ्ल्युरोबोरिक ऍसिड तुम्ही ऍड केलं, ज्याचा फॉर्म्युला आहे HbF4. HbF4 कशावरनं कळतं आपल्याला? तर पहिली गोष्ट, तुम्ही ऍज इट इज इथे मेन्शन केलं आहे नायट्रोजन, तो ऍज इट इज आहे. तुम्ही BF4 इथे दाखवलाय, तुम्ही BF4 दाखवलाय. सो हे BF4 इंडिकेट करतंय, बघा ना, BF4 सिम्पली ऍड झालाय, तिथला X निघून गेलाय, X बाहेर पडतो आहे, याच्यातला BF4 ऍड होतो आहे. हा X कोणासोबत गेला? मग या H सोबत गेलाय, बाय प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळतंय HX. मग हे सगळं करण्यासाठी तुम्हाला HbF4 घ्यावं लागेल, आणि HbF4 चं केमिकल नेम काय आहे? फ्ल्युरोबोरिक ऍसिड. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. Question number 34. In case of substituted aniline, the group which decreases the basic strength. आपण मॉर्निंगला एक क्वेश्चन बघितला होता, त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीज वरती क्वेश्चन विचारला होता 2020च्या एक्झामला. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे की असा कुठला ग्रुप आहे जो बेसिक स्ट्रेंथला डिक्रीज करतोय. बेसिक स्ट्रेंथला डिक्रीज करणारा ग्रुप कुठला आहे? द करेक्ट ऑप्शन इज NO2. वाय NO2? कारण बघा ना, समजा मी तुम्हाला इथे ॲनिलिनचं स्ट्रक्चर दाखवतोय. दिस इज स्ट्रक्चर ऑफ ॲनिलिन. पहिली गोष्ट, ॲनिलिन बेसिक का आहे? कारण त्याला रिझन असं आहे की ॲनिलिनमध्ये जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉनची पेअर आहे, आणि ती इलेक्ट्रॉनची पेअर जितकं फास्ट तो डोनेट करेल तेवढा तो जास्त बेसिक असतो. बट या ॲनिलिनला जर मी NO2 ग्रुप जोडला, NO2 ग्रुपची एक प्रॉपर्टी, NO2 ग्रुप इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. NO2 ग्रुप हा कसा आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग असल्यामुळे काय होतं माहिती का? तो इलेक्ट्रॉन ओढण्याचं काम करतो, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट इथे सुद्धा होतो, इलेक्ट्रॉन खाली ओढले जातात, म्हणजे इलेक्ट्रॉन इझिली दिले जाणार होते. बट बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ NO2
हे इलेक्ट्रॉन उलट खाली ओढले जात आहेत, हे इलेक्ट्रॉन असे खालच्या साईडला येतात, म्हणजे हा लवकर इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही. लवकर इलेक्ट्रॉन देत नाही याचा अर्थ हा काय झाला, लेस बेसिक झालाय. सो दिस इज लेस बेसिक. द करेक्ट ऑप्शन इज नायट्रो. बाकीच्या ग्रुपच्या बाबतीत डिस्कशन करा. NH2 ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, OCH3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग, CH3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग. उलट ऑप्शन A, B आणि D यांच्यामुळे बेसिक स्ट्रेंथ वाढणार आहे, कारण ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. आणि नायट्रो ग्रुप दॅट इज ऑप्शन C इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग which decreases the basic strength of amine किंवा or we can say aniline. So for question number 34 the correct option is C. Question number 35. Identify reagent A in the following conversion. NN dimethyl aniline. So I am going to show the structure. NN dimethyl aniline. आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण इमेजिंग करायचं aniline ज्याच्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन असतात. बट NN डायमिथिल म्हटलंय तर ते 2 हायड्रोजन नसून तिथे आता 2 मिथिल ग्रुप असणार आहे. 2 मिथिल ग्रुप आहे. हा जो आपण प्रेझेंट केलाय दिस इज NN डायमिथिल ॲनिलीन. याला तुम्ही काय करताय, तुम्ही त्याला सिम्पली 278 केल्विनला हीट करताय आणि ते A मार्क केलाय. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, प्रोडक्ट काय मिळतं तुम्हाला, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, ज्याचं नाव आपण इथे मेन्शन करू. प्रोडक्टचं नाव आहे 4-नायट्रोसो NN डायमिथिल ॲनिलीन. याचं मी स्ट्रक्चर काढतोय. आपल्याला रिॲक्टंट आणि प्रोडक्टकडे बघून एक आयडिया येऊन जाणार की एक्झॅक्टली रिॲक्शन काय होते आहे. तुम्ही जर सध्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टकडे बघत असाल, तुम्हाला सध्या काही चेंज दिसत नाही. बरं, त्या 4th पोझिशनला कोण आहे, नायट्रो ग्रुप आहे. ओके, नायट्रोसो ग्रुप आहे. मग हा नायट्रोसो ग्रुप आपण इथे मेन्शन करताना इथे आपण मेन्शन करूया दॅट इज NO ग्रुप. इथे आपण काय मेन्शन करतोय, NO ग्रुप मेन्शन केलाय. सो आता तुम्ही ज्याचा केअरफुली विचार केला, तर तुम्हाला इथे NO2 ग्रुप आणण्यासाठी कोणाची मदत लागणार आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला NaNO2 आणि HCl वापरावं लागणार. NaNO2 आणि HCl तुम्ही वापरलं तर यांच्यापासून तुम्हाला मिळतं HNO2, ज्याला म्हणतात नायट्रस ऍसिड. आणि हे नायट्रस ऍसिड याच्यामधला जो काही NO ग्रुप आहे तो अटॅक करणार पॅरा पोझिशनला, जेणेकरून तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं आहे 4-नायट्रोसो NN डायमिथिल ॲनिलीन. सो मग ही जर प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट करायची असेल तर तुम्हाला HNO2 प्रोड्यूस होणं गरजेचं आहे आणि तोच आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे दॅट इज नायट्रस ॲसिड. काही मुलांचं कन्फ्युजन नायट्रिक वरती होत असतं. नायट्रिक म्हटलं तर HNO3 असतं, ते नाहीये. इथे HNO2 आहे. HNO2 म्हणजे असतं नायट्रस ॲसिड. वी गो विथ ऑप्शन A फॉर क्वेश्चन नंबर 35. नेक्स्ट क्वेश्चन. Which group from the following increase the basic strength of substituted aniline? सेम टाईपचा क्वेश्चन आहे बघा ना, सेम टाईपचा क्वेश्चन आहे. असा कुठला ग्रुप आहे जो बेसिक स्ट्रेंथ वाढवत आहे. ग्रुप नंबर 1 NO2 ग्रुप. NO2 ग्रुप नायट्रो ग्रुप हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे की जो बेसिक स्ट्रेंथ डिक्रीज करतोय. OCH3 ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे जो बेसिक स्ट्रेंथ वाढवतोय. SO3 ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, बेसिक स्ट्रेंथ कमी करणार. सायनाइड ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, बेसिक स्ट्रेंथ कमी करणार. बेसिक स्ट्रेंथ इन्क्रीज करणारा ग्रुप कुठला आहे, OCH3. OCH3 हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे आणि बाकी सगळे कोण आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असेल, लक्षात ठेवायच्या या गोष्टी, तर बेसिक स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होते. बेसिक स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होते. सो वी गो विथ ऑप्शन बी. चलो पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 37. सो व्हॉट इज क्वेश्चन नंबर 37? विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड हॅज लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट. लो बॉइलिंग पॉईंट कोणाचा आहे आपण एक एक चेक करू. पहिली गोष्ट इथे सगळे अमाइन्सच दिसतंय बहुतेक. येस, ऑल आर नाही, हा शेवटचा नाही आहे अमाइन. बघा, लो बॉइलिंग पॉईंट विचारलाय. एक साधीशी गोष्ट, एकदम खूप इझी टॉपिक आहे. मला एक सांगा, ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी हे तिघही कुठल्या फॅमिलीमधले आहे, अमाइन फॅमिलीमध्ये. आणि अमाइनमध्ये नायट्रोजन असतो की जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. आणि जो डी ऑप्शन आहे तो प्युअरली अल्केन आहे. डी ऑप्शन हा प्युअरली कोण आहे, अल्केन आहे. बघूनच कळते की तो अल्केन आहे. जर आपण अमाइनला अल्केन सोबत कम्पेअर केलं तर अमाइन्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं, त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त असतो. अल्केनचा बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू अमाइन हा कमी असतो नेहमी. सो तुम्हाला तेच विचारले की कोणाचा लो बॉइलिंग पॉईंट असेल. विदाउट एनी confusion we go with option D. So option D is correct for question number 37. Next question. Question number 38.
आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन्ड व्हेन chlorobenzene is heated with ammonia. Chlorobenzene is heated with ammonia and Cu2O at 473 Kelvin under pressure. चला ही रिएक्शन कशी सॉल्व्ह करायची? तुम्हाला क्लोरोबेन्झिनची रिएक्शन दाखवायची अमोनिया सोबत पर्टिक्युलर कंडिशनला. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू शो हिअर क्लोरोबेन्झिन. दिस इज क्लोरोबेन्झिन. नाउ दिस क्लोरोबेन्झिन इज गोइंग टू रिएक्ट विथ अमोनिया. इट इज गोइंग टू रिएक्ट विथ अमोनिया. कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन होते? Cu2O आणि 473 केल्विनला हिट करतोय आपण त्याला. सो ही जर आपण केमिकल रिएक्शन केली तर एक्झॅक्टली काय होणार आहे? सो वन्स वी डू रिएक्शन देर इज अ फॉर्मेशन ऑफ aniline. There is a formation of aniline. हे aniline कसं काय मिळालं तुम्हाला मी समजून सांगतो. हाऊ देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन aniline. सो इथे तुम्हाला मिळतंय एक कंपाऊंड aniline प्लस तुम्हाला मिळतंय CuCl प्लस तुम्हाला मिळतंय H2O. ओके, अशा पद्धतीने आपण ही रिएक्शन कंप्लीट केली. हा रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी आय थिंक इथे NH3 आपण वापरलाय, त्यातला एक हायड्रोजन उरलाय, इथला एक क्लोरीन शिल्लक आहे, Cu2O होता. येस, एव्हरीथिंग इज बॅलन्स. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एन aniline. सो सिम्पली तुम्हाला क्लोरीनला रिप्लेस करायचंय, इथे अमोनियाची ऍडिशन करायची, जेणेकरून समजा तुम्ही स्ट्रक्चर असं दाखवलं तर अजून तुम्हाला इझी वाटणार. ते अमोनियाला प्रेझेंट करताना मी थोडंसं वेगळ्या वेळेने प्रेझेंट करतो, जेणेकरून रिएक्शन तुम्हाला इझी होणार. सो मी तो अमोनिया प्रेझेंट करताना असं दाखवतो, NH2, जेणेकरून हा क्लोरीन आणि H निघून जाणार, बाय प्रोडक्ट नाही, Cl आणि H निघून जाणार आणि हा NH2 ग्रुप तुम्ही डायरेक्टली जोडून देणार, जेणेकरून तुम्हाला प्रोडक्ट काय मिळते? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एन aniline. हो, वी गो विथ ऑप्शन ए फॉर क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 39. Identify the products obtained by nitration of aniline in strong acidic medium. आपल्याला सिम्पली नायट्रेशन रिएक्शन करायची ॲनिलिनची ॲसिडिक मीडियममध्ये. रिएक्शन कशी होते आपण चेक करू. सो दिस इज ॲनिलिन आणि या ॲनिलिनचं आपण करतोय नायट्रेशन. नायट्रेशन करताना नायट्रेटिंग मिक्सचर लागतं. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कोण असतं? नायट्रिक ॲसिड असतं आणि सल्फ्युरिक ॲसिड असतं, दोघंही कॉन्सन्ट्रेटच असतात. आपण जर अशी रिएक्शन केली तर लक्षात घ्या, पूर्ण पुस्तकात, पूर्ण केमिस्ट्री 12th बुकमध्ये ही एकच केमिकल रिएक्शन अशी आहे ज्याच्यामध्ये ऑर्थो, मेटा, पॅरा तिघही प्रोडक्ट मिळतात. त्यामुळे हा खूप युनिक क्वेश्चन आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चनचे चान्सेस आहेच 2021ला सुद्धा. एक तुम्हाला ऑर्थो प्रोडक्ट मिळणार, एक तुम्हाला पॅरा प्रोडक्ट मिळणार. सध्या मी दाखवत नाहीये, तिघं एकाच वेळेस दाखवणार. तुम्हाला ऑर्थो, मेटा, पॅरा सगळेच प्रोडक्ट याच्यामध्ये मिळतात. त्यांचे पर्सेंटेज पण तुम्हाला सांगतो बघा. असे 3 तुम्हाला प्रोडक्ट मिळतील. त्यातलं एक पॅरा पोझिशनला अटॅक होणार NO2चा, ऑर्थो पोझिशनला सुद्धा अटॅक होणार NO2चा, मेटा पोझिशनला सुद्धा अटॅक होणार NO2चा. त्याच्यामध्ये पॅरा पोझिशनचं पर्सेंटेज हे नेहमी जास्त असतं, पण सध्याच्या केसमध्ये ते पण कमी झालंय की जास्त 51%. जे ऑर्थो असतं ते हार्डली तुम्हाला 2% मिळतंय या केसमध्ये, या एक्झाम्पलमध्ये. आणि जे मेटा प्रोडक्ट आहेत ते ऑलमोस्ट 47% तुम्हाला मिळाले. सो हे तिघही कंपाऊंड तुम्हाला मिळतात जेव्हा तुम्ही ॲनिलिनचं काय करतात? नायट्रेशन करतात ॲसिडिक मीडियममध्ये. सो वी गो विथ ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन, वी गो विथ ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 40. Which of the following compounds is obtained on heating primary amine with chloroform and alcoholic potassium hydroxide? Okay, this is very basic reaction. बघूया आपण या रिएक्शनला काय म्हणतात. त्याचं नाव तुम्हाला आठवतं का? आपण चेक करू. So which of the following compound is obtained when heating primary amine with chloroform and alcoholic potassium hydroxide? त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. समजा मी जर एक्झाम्पल घेतलं, जस्ट कन्सिडर की आपण एखादा अमाइन घेतला CH3NH2 विच इज प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनची रिएक्शन कोणासोबत करायला लावली आहे? आपल्याला क्लोरोफॉर्म सोबत आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत. क्लोरोफॉर्म अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, हा जो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे तो अल्कोहोलिक असतो. जेव्हा तुम्ही ही रिएक्शन करता तेव्हा एक्झॅक्टली काय होतं? या नायट्रोजनला हा कार्बन जोडला जातो, तो कार्बन जोडला जातो, जेणेकरून तुम्हाला कंपाऊंड मिळतं CH3NC. CH3NC तुम्हाला मिळाला, ज्याला आपण म्हणतोय मिथिल आयसोसायनाइड. तर आपण काय म्हणतोय? मिथिल आयसोसायनाइड. प्लस तुम्हाला काही बाय प्रोडक्ट मिळतात. बाय प्रोडक्ट बघा ना, हे तिघही पोटॅशियम कंबाईन होतात तिघही क्लोरीन सोबत. तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळतात थ्राईस KCl आणि अजून एक बाय प्रोडक्ट मिळतं थ्राईस H2. आता हे जे कंपाऊंड फॉर्म झाले म्हणून याच्याबद्दल बोलूया आपण. याला ऑफेन्सिव्ह स्मेल असतो, ज्याला आपण फोल स्मेलिंग म्हणतो. फोल स्मेलिंग कंपाऊंड असतं हे, आणि ज्याला आपण म्हणतो आयसोसायनाइड.
तर या टेस्टला आपण आयसोसायनेट टेस्ट सुद्धा म्हणू शकतोय. मग त्यांनी क्वेश्चन असं विचारला, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑप्टेन, विच कंपाऊंड इज ऑप्टेन, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एन आयसोसायनेट मोलेक्यूल, अल्किल आयसोसायनेट, that is option B. Question number 41. Identify product B in the following reaction. Okay, simple reaction आपण त्याला सॉल्व्ह करू. So C6H5N2 plus X minus, याला मी प्रॉपरली प्रेझेंट करून घेतो इथे. I am going to present the molecule here. N2 plus X minus. याच्यामध्ये आपण ऍड करतोय फ्लोरोबोरिक ऍसिड HbF4, जे आपण मागे पण क्वेश्चन सॉल्व्ह केलं होतं. हे जर ऍड केल्यानंतर तुम्हाला एक ऍडिशन प्रोडक्ट मिळतं की जे आपण इथे आता प्रेझेंट करूया. इथला हा N2 आहे तसंच, N2 आहे तसंच, इथे येणार BF4 मायनस प्लस, हा झाला A नावाचा इंटरमिजिएट. याच्यामध्ये आपण त्यांनी सांगितलं की तुम्ही NaNO2 ऍड करा, NaNO2 ऍड करा, NaNO2 इन प्रेझेन्स ऑफ कॉपर, आणि याला ऍक्च्युअली हिटिंगची पण गरज असते. हे केल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड कुठलं मिळतं, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द मोलेक्यूल लाईक दिस, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एन नायट्रोबेन्झिन प्लस हे ग्रुप इव्हॉल्व होतील, देयर इज अ इव्होल्युशन ऑफ नायट्रोजन गॅस प्लस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट NaBF4. बघा ना, हा नायट्रो ग्रुप इथे अटॅक करतोय, हा नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ गॅस निघून जाणार, आणि हा जो BF4 आहे तो जोडला जाणार या सोडियम सोबत, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बाय प्रोडक्ट NaBF4. मेन कंपाऊंड कुठलं फॉर्म झालंय, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झिन, दॅट इज ऑप्शन A फॉर क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 42 आपण बघूया काय दिलं या क्वेश्चन मध्ये. 1 मिनिट गाइस. So question number 42. When propanamide is treated with bromine and alcoholic KOH, it gives. रिएक्शन सॉल्व्ह करायला प्रोपॅनामाइड बऱ्याच मुलांचं या ठिकाणी कदाचित त्यांना स्ट्रक्चर जमणार नाही. ओके, प्रोपॅनामाइड म्हटलं तर आपल्याला 3 कार्बन दाखवायचे, CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2, हा आपण दाखवलाय प्रोपॅनामाइड. याची रिएक्शन तुम्ही करतायत ब्रोमिन सोबत आणि NaOH सोबत, NaOH सोबत. ओके, ही रिएक्शन आपण याच्या आधी पण सॉल्व्ह केली. या रिएक्शनला आपण म्हणतोय हॉफमन ब्रोमोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. याच्यामध्ये काय होतं, इथे मी एक बॉक्स काढतो, या बॉक्समध्ये उरलेला पार्ट नंतर मी तुम्हाला नोट करतो. आधी सगळ्यात पहिल्यांदा या कार्बोनिलला रिमूव्ह करा. इथे मी कार्बोनिलला काढलंय, CH3 CH2 आणि NH2 आहे तसं जोडून द्या, CH3 CH2 NH2. आपल्या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळून पण गेलंय, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एन इथेनामाइन. बट बाय प्रोडक्ट काय मिळतं त्याचा पण विचार करू आपण. इथे कार्बोनिलला रिमूव्ह केलं आहे. ओके, ब्रोमिन आहे तसंच Br2 प्लस NaOH आपल्याकडे 4 टाइम्स आहे, NaOH 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 अँड वन मोर NaOH. याच्यामध्ये काय होतं, NaBr कंबाईन होतात, तुम्हाला मिळतं एक अजून बाय प्रोडक्ट ट्वाइस NaBr. हे निघून गेल्यानंतर Na2CO3 मिळतं, Na2CO3 म्हणजे बघा कुठलं, ज्याला मी बॉक्स करतोय Na2CO3 हे निघून गेलं. उरलेलं काय बघा ना, 2 हायड्रोजन अँड 2 ऑक्सिजन. सो बाय प्रोडक्ट ऑप्टेन इज ट्वाइस H2. ठीक आहे, बाय प्रोडक्ट मध्ये आपल्याला इंटरेस्ट नव्हता, आपल्याला इंटरेस्ट फक्त कोणामध्ये होता, इथिलामाइन मध्ये. सो द करेक्ट ऑप्शन इज B फॉर दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 43. Which among the following cannot be prepared by ammonolysis of alkyl halide? Which among the following cannot be prepared by ammonolysis of alkyl halide? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत क्वेश्चन नंबर 43 साठी. आता एक लक्षात घ्या, जर आपण अल्किल हॅलाइडचा अमोलिसिस करतोय, देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. बट टर्शरी अमाइन फाइंड आउट करणं थोडं डिफिकल्ट आहे. म्हणजे अमोलिसिस करतोय आपण, नो डाऊट अल्किल हॅलाइडचा आपण अमोलिसिस करतोय. आपण एक काम करू, यांच्या आधी स्ट्रक्चर ड्रॉ करू. जो फर्स्ट ऑप्शन तुम्हाला दिलाय प्रोपेन 1 अमाइन, दॅट इज CH3 CH2 CH2 NH2, ऑप्शन ए. ऑप्शन बी, पहिला ऑप्शन जो आहे तो आहे प्रायमरी अमाइन. सेकंड ऑप्शन दिलाय इथेनामाइन, CH3 CH2 NH2, दॅट इज प्रायमरी अमाइन. तिसरा ऑप्शन तुम्हाला दिलाय 2 मिथिल प्रोपेनामाइन.
So how we can represent 2-methyl propane 2 amine? CH3C, CH3, CH3 and NH2. हा एक प्रकारचा टर्शरी अमाइन आहे. दिस इज वन टाइप ऑफ टर्शरी अमाइन. अँड ऑप्शन डी प्रोपेन 2 अमाइन. प्रोपेन 2 अमाइन आपण प्रेझेंट कसं केलं पाहिजे? 1 2 3 प्रोपेन 2 अमाइन. इथे आपण मेन्शन करतोय NH2. रिमेनिंग पार्ट इज जस्ट बॅलन्सिंग ऑफ व्हॅलेन्सी. सो यांचा जर आपण केअरफुली विचार केला तर याच्यामध्ये काय असतं, अमोल्डिसिस करतोय आपण अल्किल हॅलाइडचं. ओके, तर अल्किल हॅलाइडचा अमोल्डिसिस केलं तर तुम्हाला प्रायमरी मिळू शकतोय. सो अमोल्डिसिस ऑफ अल्किल हॅलाइड प्रोड्युसेस प्रायमरी सेकंडरी अमाइन, बट टर्शरी अमाइन इज समवॉट डिफिकल्ट. टर्शरी अमाइन हा फॉर्म होत नाही, म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आपण कुठलं टिकायला पाहिजे? वी गो विथ द ऑप्शन सी, दॅट इज टर्शरी अमाइन. बाकी तर सगळे प्रायमरीज आहे, आपल्याला कोणासोबत रिएक्शन होणार नाहीये, तर ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 43. नेक्स्ट, question number 44. Which among the following is a Gatterman reaction? बघा मुलांचा काहींचा गोंधळ. गॅटरमन वेगळी रिएक्शन आहे आणि गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन वेगवेगळं आहे. सध्या विचारलेली रिएक्शन कुठली आहे? गॅटरमन रिएक्शन आहे. गॅटरमन रिएक्शन मध्ये एक्झॅक्टली होतं काय रे मुलांना? याच्यामध्ये आपण काय करतोय, समजा एखादा बेन्झिन डायअझोनियम सॉल्ट घेतलं, फॉर एक्झाम्पल बेन्झिन डायअझोनियम क्लोराईड मी घेतलं. याच्यामध्ये आपण काय करतोय, कॉपरची पावडर टाकतोय आणि HCl टाकतो. कॉपरची पावडर HCl टाका, कॉपरची पावडर HBr टाका, बट कॉपर पावडर त्याच्यामध्ये पाहिजे असते आपल्याला, जेणेकरून आपल्याला कंपाऊंड मिळणार क्लोरोबेन्झिन. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झिन प्लस नायट्रोजन गॅस काय होणार? इव्हॉल्व होणार. सो दिस इज रिएक्शन अँड दिस रिएक्शन इज नथिंग बट इट्स अन गॅटरमन रिएक्शन. मग असा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय? द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, कॉपर पावडर सगळ्यात महत्वाचं आहे. क्वेश्चन नंबर 45 बघूया आपण काय दिलंय. सो व्हॉट इज क्वेश्चन नंबर 45? Which among the following compound is obtained when diethylamine reacts with benzene sulfonyl chloride? सिंपल केमिकल रिएक्शन आहे. बघा ना, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड आपण आधी प्रेझेंट करूया. सो दिस इज स्ट्रक्चर बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. याला आपण हिन्सबर्ग टेस्ट सुद्धा बोलतो. सो हिअर इज स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. याची केमिकल रिएक्शन कोणासोबत करायची? डायइथिलामाइन सोबत. सो डायइथिलामाइनला मी प्रेझेंट करताना या पॅटर्न नुसार प्रेझेंट करतोय. NH C2H5 C2H5. सो हाऊ दिस रिएक्शन ऑकर्स? बघा, इथला हा HCl निघून जातो, बाकीच्या पार्टला जोडून द्यायचं आपल्याला. सो रिमेनिंग पार्ट लुक लाईक दिस. बेन्झिन ॲज इट इज, S डबल बॉन्ड O ॲज इट इज. इथे N आहे तसाच, इथे आहे C2H5, इथे सुद्धा आहे C2H5. हा जो मॉलिक्युल फॉर्म झालाय, या नायट्रोजनला चेक करा, 2 इथिल आहेत, तर आपण इथे मेन्शन करतोय NN डायइथिल. रिमेनिंग पार्ट बेन्झिन सल्फोनिल अमाइड. बेन्झिन सल्फोनामाइड म्हटलं तरी चालतं. सो असं ऑप्शन तुम्हाला कुठे आहे? सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज डी. वी गो विथ ऑप्शन डी फॉर क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 46. Which of the following amine liberate nitrogen gas when treated with nitrous acid? सो लक्षात घ्या, या केसमध्ये आपण तिघांचा विचार करू. समजा आपल्याकडे आहे प्रायमरी अमाइन, आपल्याकडे सपोज आहे प्रायमरी अमाइन ज्याला आपण प्रेझेंट करतो RNH2. इफ वी हॅव सेकंडरी अमाइन अँड इफ वी हॅव टर्शरी अमाइन, असे तिघ टाईपचे अमाइन्स आपल्याकडे आहेत, प्रायमरी अमाइन, सेकंडरी, टर्शरी. या तिघांची रिएक्शन जेव्हा आपण HNO2 सोबत करतोय, म्हणजेच कुठलं ऍसिड? नायट्रस ऍसिड. या तिघांची रिएक्शन आपण करतो आहे HNO2 सोबत, लाईक दिस. HNO2 सोबत जेव्हा आपण तिघांची रिएक्शन HNO2 सोबत करतो, तेव्हा एक्झॅक्टली काय होतं? तुम्हाला काहीतरी प्रोडक्ट तर मिळतं, पण याचं जे बाय प्रोडक्ट असतं ना, तो कुठला गॅस असतो? नायट्रोजन गॅस. सेकंडरी अमाइनची रिएक्शन जर आपण नायट्रस ऍसिड सोबत केली, तर जे कंपाऊंड मिळतं त्या कंपाऊंडला आपण सिम्पली म्हणू शकतो की ते कंपाऊंड आहे नायट्रोसो अमाइन. ते कंपाऊंड कुठलं असतं? नायट्रोसोमाइन, जे LOPPT असतं. आपण व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलंय, येलो कलरचं प्रेसिपिटेट फॉर्म होतो, नॉट प्रेसिपिटेट, येलो कलरचं ऑइली लिक्विड फॉर्म होतं. आणि तिसऱ्याच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं तर इथे तुम्हाला असं प्रोडक्ट मिळतं ज्याला कुठल्याही प्रकारचा कलर नसतो, ज्याला आपण किंवा सिम्पली कलरलेस म्हटलं तरी चालतं, कलरलेस सोल्युशन असं म्हटलं तरी चालतंय. सो अशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी क्वेश्चन विचारलाय
की विच ऑफ द फॉलोइंग अमाइन लिबरेट्स नायट्रोजन गॅस. सो नायट्रोजन गॅस लिबरेट करणारा फक्त कोण असतो? प्रायमरी अमाइन. मग आपल्याला यांच्यामध्ये बघायचं की नेमकं प्रायमरी अमाइन कुठलं आहे. सो वन्स वी फाइंड प्रायमरी अमाइन, इथे तुम्हाला दिसतोय बघा प्रायमरी अमाइन. सो वी गो विथ ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 47. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑप्टेन. खूप इझी रिएक्शन आहे. तुम्हाला इथे दिलं आहे ॲनिलिन, त्याच्यामध्ये तुम्ही NaNO2 HCl घेताय, जेणेकरून इथे काय प्रोड्यूस होणार? HNO2 प्रोड्यूस होणार. एकदा की इथे HNO2 प्रोड्यूस झाला तर तुम्हाला कंपाऊंड काय मिळणार? N2Cl मायनस, इथे प्लस, अँड रिमेनिंग पार्ट इज सेम. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन डायअझोनियम क्लोराइड, दॅट इज ऑप्शन ए. खूप इझी लेवलचा क्वेश्चन होता. ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 48. What is the product obtained when ethylamine is heated with large excess ethyl iodide? लक्षात घ्या, एक्सेस क्वांटिटी मध्ये कोण आहे ते खूप महत्वाचं आहे. सो आपण रिएक्शन सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर 48 साठी. आधी सगळ्यात आपल्याला घ्यायचं आहे इथिलामाइन. सो हाऊ वी कॅन रिप्रेझेंट इथिलामाइन? CH3 CH2 NH2. दिस इज इथिलामाइन. आता त्यांचं म्हणणं बघा ना की व्हॉट इज द प्रोडक्ट ऑप्टेन व्हेन इथिलामाइन इज हिटेड विथ एक्सेस ऑफ इथिल आयडाइड. म्हणजे याच्यामध्ये आपण इथिल आयडाइड ऍड करायला सुरुवात करायची. दॅट इज CH3 CH2I. आणि हा कसा आहे? एक्सेस क्वांटिटीमध्ये. इथे काय होतं? कंटिन्युअसली अल्कायलेशन होतं. मला तुम्ही हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हटलं तरी चालतं. सो कंटिन्युअसली अल्कायलेशन होत जातं, नवीन नवीन ग्रुप्स तुम्हाला मिळतात. सध्या जो हा तो आहे प्रायमरी अमाइन. याचं कन्व्हर्जन होतं सेकंडरी अमाइनमध्ये. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सेकंडरी अमाइन. याच्यामध्ये पुन्हा आपण ऍड करतो C2H5I. पुन्हा तुम्हाला कंपाऊंड मिळतं C2H5N C2H5 C2H5. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ टर्शरी अमाइन. तरी रिएक्शन स्टॉप होत नाही, याच्यामध्ये कंटिन्युअसली अल्कायलेशन होतच जातं. सो अल्कायलेशन झाल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड असं मिळणार C2H5N C2H5 C2H5 अँड C2H5. इथे येणार प्लस चार्ज आणि त्याच्या शेजारी असणार I मायनस. इट इज अ फॉर्मेशन ऑफ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, ज्याला आता नाव आहे टेट्रा इथिल अमोनियम आयडेट. टेट्रा इथिल अमोनियम आयडेट हा जो कंपाऊंड आहे. सो वी गो विथ ऑप्शन बी, टेट्रा इथिल अमोनियम आयोडेट. सो क्वेश्चन नंबर 48, द करेक्ट ऑप्शन इज बी. क्वेश्चन नंबर 49. 1 minute only. Question number 49. Which of the following amine is most basic in nature? कोण सगळ्यात जास्त बेसिक नेचरचं आपल्याला शोधायचं आहे. पहिला मॉलिक्यूल दिला आहे 2,4 डायमिथिल ॲनिलिन. पहिला ऑप्शन तुम्हाला दिला आहे 2,4 डायमिथिल ॲनिलिन. टू and 4 डायमिथिल. दिस इज ऑप्शन ए. ऑप्शन बी तुम्हाला काय दिलाय? 2,4 डायनायट्रो ॲनिलिन. टू फोर डायनायट्रो. ऑप्शन सी बघा, 2,4 डायक्लोरो ॲनिलिन. तुम्हाला अंदाज येऊन गेला असेल कुठलं ऑप्शन करेक्ट आहे. सो बाकीचे मुलं पुढे गेले तरी चालेल, ज्यांना माहिती नाही त्यांनी समजून घ्या. 2,4 डायक्लोरो. अँड ऑप्शन डी 2,4 डायब्रोमो ॲनिलिन. बघा, एक सिंपलचा पॉईंट आहे, थेरोटिकल पॉईंट, जो बेसिक नेचर वाढवत असतो, तो तुम्हाला मी सांगतो. ऑलरेडी आपण मागच्या क्वेश्चनला कव्हर केलंय. याच्यामध्ये चेक करा, NO2ClBr, NO2ClBr हे जे ग्रुप आहे हे ऍक्च्युली बेसिक कॅरेक्टर कमी करतात. हे ऍक्च्युली बेसिक कॅरेक्टर काय करतात? कमी करतात. मग असं कोण आहे जो बेसिक कॅरेक्टर वाढवतोय? तर हा फर्स्ट ग्रुप किंवा फर्स्ट ऑप्शन. असं काय याच्याकडे? कारण याच्याकडे कोण आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे इलेक्ट्रॉन लवकर बाहेर पडतील. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बेसिक कॅरेक्टर हे अमाइनचं नेहमी वाढवत असतं. अँड मिथिल इज अन इलेक्ट्रॉन डोनेटिंग. So we have to go with option A. We go with option A for question number 49. Question number 50. Which of the following amine cannot be prepared
बाय गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिसचा वापर करून आपण फक्त ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन बनवू शकतोय. ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन बनवू शकतोय. एक एक ऑप्शन चेक करू. ऑप्शन ए तुम्हाला दिला आहे सेकंडरी प्रोपिल अमाइन. हाऊ वी कॅन रिप्रेझेंट सेकंडरी प्रोपिल अमाइन? इट लुक लाईक दिस. दिस इज सेकंडरी प्रोपिल अमाइन. ऑप्शन ए. ऑप्शन बी टर्शरी ब्युटिल अमाइन. टर्शरी ब्युटिल अमाइन. अजून एक्सप्लेनेशन केले नाही, फक्त स्ट्रक्चर काढून घेतोय. एन मिथिल बेन्झिल अमाइन. बघा ना, एन मिथिल बेन्झिल अमाइन. सिंपल स्ट्रक्चर आहे. ओके, हे जे आपण ड्रॉ केलंय इट्स अन एन मिथिल बेन्झिल अमाइन, की जो सेकंडरी अमाइन आहे. आणि जो थर्ड ऑप्शन आपण ड्रॉ करतोय, वन मिनिट, बेन्झिल अमाइन आहे ना, इथे आपल्याला बेन्झिल याचा अर्थ आपल्याला ते CH2 टाकावं लागणार. वेट, आधी ऑप्शन डी कम्प्लीट करू आपण. 2 फेनिल इथिल अमाइन. 2 फेनिल इथिल अमाइन. क्वेश्चन नंबर 50. like this. 2 फेनिल इथिलामाइन. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. बघा, याच्यामध्ये आपण केअरफुली बघितलं, NH2, NH2, NH2. याचा अर्थ ऑप्शन ए, बी आणि डी हे सगळेचे सगळे प्रायमरी अमाइन्स आहेत. हे सगळेचे सगळे प्रायमरी अमाइन्स आहेत. आणि गॅब्रियलचा वापर फक्त प्रायमरी अमाइन बनवण्यासाठीच वापरला जातो. आणि आपण जो हा ऑप्शन बघतोय, ऑप्शन सी, हा एक प्रकारचा सेकंडरी अमाइन आहे. and we can't prepare secondary amine by Gabriel, so the correct option is C. We go with option C. Question number 51. Which of the following compound does not gives Hofmann carbylamine test? आता सगळ्यात महत्त्वाचं पाय, हॉफमन कार्बिलामाइन टेस्ट कोण देतं? फक्त प्रायमरी अमाइन. हॉफमन कार्बिलामाइन टेस्ट इज गिवन बाय ओनली प्रायमरी अमाइन. आता चेक करा, पहिला ऑप्शन तुम्हाला काय दिलाय, एन प्रोपिल अमाइन, की ज्याला आपण प्रेझेंट करतो इथे CH3 CH2 CH2 NH2. हा आहे एन प्रोपिल अमाइन, की जो एक प्रकारचा आहे प्रायमरी अमाइन. हा तुम्हाला टेस्ट दाखवणार. दुसरा ऑप्शन तुम्हाला दिला आहे इथिल अमाइन, CH3 CH2 NH2. इथिल अमाइन हा सुद्धा एक प्रकारचा प्रायमरी अमाइन आहे. हा तुम्हाला टेस्ट देणार आहे. तिसरा ऑप्शन डायमिथिल अमाइन. सो डायमिथिल अमाइन आपण प्रेझेंट कसं करतोय, दिस इज अन स्ट्रक्चर फॉर डायमिथिल अमाइन, की जो एक प्रकारचा सेकंडरी अमाइन आहे. आणि हॉफमन कार्बिलामाइन टेस्ट हे फक्त कोण देतं, प्रायमरी अमाइन. इथे अचानक कोण आलंय, सेकंडरी अमाइन. सो ऑप्शन सी इज करेक्ट. डी पण बघून घ्या काय, सेकंडरी ब्युटिल अमाइन. ओके, हा सुद्धा एक प्रकारचा प्रायमरी अमाइन आहे. सो हॉफमन कार्बिलामाइन टेस्ट इज गिवन बाय ओनली प्रायमरी अमाइन but not secondary amine. So we go with option C. Next, I think this is the last question. Which of the following on heating with chloroform and alcoholic potassium hydroxide yield carbylamine? चला या क्वेश्चनला सॉल्व्ह करू आपण. त्यांचं असं म्हणणं की ऑप्शन ABCD मधला असं कोण आहे जो क्लोरोफॉर्म सोबत रिॲक्ट होतोय, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होऊ शकतोय आणि जेणेकरून तुम्हाला कार्बिलामाइन मिळणार. लक्षात घ्या, कार्बिलामाइन टेस्ट हे फक्त कोण देतं, प्रायमरी अमाइन्सच देतं. मग तुम्हाला ऑप्शन ABCD मध्ये फक्त प्रायमरी अमाइन शोधायचं आहे. त्यातला पहिला ऑप्शन बघा, फेनिल मिथॅनामाइन. सो हाऊ वी कॅन रिप्रेझेंट फेनिल मिथॅनामाइन? फेनिल मिथॅनामाइन इज रिप्रेझेंटेड लाईक दिस, दॅट इज CH2 NH2, की जो एक प्रकारचा प्रायमरी अमाइनच आहे. सो वी गो विथ ऑप्शन ए. बाकीच्यांचा आपण विचार केला तर ऑब्व्हियसली ते सेकंडरी असेल किंवा काही त्यातले टर्शरी असेल. तर NN डायमिथिल बेन्झामाइन हा एक प्रकारचा टर्शरी अमाइन आहे. N मिथिल इथेनामाइन हा एक प्रकारचा सेकंडरी अमाइन आहे. N फेनिल ॲनिलीन, N फेनिल ॲनिलीन हा एक सुद्धा एक प्रकारचा सेकंडरीच आहे. सो कार्बिलामाइन टेस्ट देणारा फक्त कोण असतो, प्रायमरी. मग ऑप्शन ABCD मध्ये प्रायमरी कोण आहे, ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, सो डिअर स्टुडंट, तुम्हाला सगळ्यांना पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो, तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला एक की दिलेली आहे, त्या कीवरनं तुम्ही मला
त्या कीनुसार तुम्ही ते सॉल्व्ह करा स्वतः. नाही जमलं त्यांचे सोल्युशन बघून घ्या. बट ज्या मुलांना काही सजेस्ट करायचं असेल तर ते मला तिथे सजेस्ट करू शकता की तुम्हाला एक्झॅक्टली कसली डिमांड आहे. ओके, तुम्हाला कुठला टॉपिक किंवा माझं एक्सप्लेनेशन समजते की नाही समजतंय, किंवा काही तुमची डिमांड असेल ती मला सांगावी तुम्ही, की स्लो घेतोय की फास्ट घेतोय, सो दॅट पुढच्या वेळेला आपल्याला त्याचे अपडेट्स देता येतील. ओके, चला हे झालंय अमाइन. नेक्स्ट चॅप्टर आपण लवकरात लवकर तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार. सो गाईज, थँक्यू व्हेरी मच.